भिवंडी तालुका इताड़े गांव में भाजपा युवा मोर्चा जिला अध्यक्ष थाने ग्रामीण अध्यक्ष तथा सरपंच जगन पाटिल का जन्मदिन बड़े ही हर्ष उल्लास के साथ मनाया गया। कई मान्यवर थे उपस्थित। आइए देखते हैं इसकी एक रिपोर्ट। आमचे मित्र भरतदादा पाटीलनी आताच मला सांगितलं की जगन पाटीलला नुकताच जो पद भेटला आणि जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष, या अध्यक्षाचे माझ्यावरती ज्यांनी धुरा सोपवली हे आमचे प्रदेशचे अध्यक्ष लाडके दादा अरविंद चव्हाण साहेब, भिवंडी लोकसभेचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब, या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र टाकी साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आणि या विश्वासाला कधीही त्यांना जाऊन देणार नाही याची तुम्हाला मी शाश्वती देतो। भारतीय जनता पार्टी या भिवंडी तालुक्यातल्या ठाणे जिल्ह्यामध्ये कशी जोराने पुढे जाईल याचा मी पूर्णपणे विश्वास देतो आणि भारतीय जनता पार्टी हा आपल्या देशातला एक नंबरचा पक्ष आहे। या पक्षाची धुराची ठाणे जिल्ह्याच्या युवा मोर्चाची माझ्यावरती सोपवली, मी ती पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण काम करेन या पक्षाचा। धन्यवाद। माझ्या वाढदिवसाला सर्व या भागातील या परिसरातील आणि या भिवंडी तालुक्यातील जिल्ह्यातून जे कार्यकर्ते माझे नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। आमचे दापोडे गावचे भरतदादा सुद्धा आणि संतोष काकडे असतील, कोणी गावचे सुनील काका असतील, अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित, त्यांचे मी धन्यवाद देतो। आभार। नुकतीच नियुक्ती झालेले आमचे मित्र जगन पाटील इताडे गावचे सरपंच यांचा आज 43वा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कडनं त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि त्यांचं कार्यकाळ अतिशय जोमाने आणि पक्षवाढीसाठी जावो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची जी इमेज आहे अशीच पक्षात दिवसेंदिवस वाढत राहो। अतिशय चांगली संधी त्यांना मिळाली आहे। जिल्ह्यामध्ये त्यांनी संघटन चांगल्या पद्धतीने बांधावं आणि भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या जिल्हा परिषदेला यश मिळवून द्यावं हीच त्यांच्याकडनं पक्षाला आशा आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळासाठी त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय शुभेच्छा असतील? आज या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच आणि ठाणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय श्री जगनजी पाटील यांचा 43वा वाढदिवस संपन्न होत असताना अतिशय आनंद होतो आणि विशेषत्वाने सर्व मंडळी, त्यांची चाहती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं प्रेम सर्वांना भरभरून आहे आणि त्या प्रेमापोटी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तेव्हा मी एवढंच सांगू इच्छितो की जगन शेठ पाटील यांना उदंड आयु आरोग्य लाभो। का तर आमच्यासाठी त्यांचं राहणं अतिशय महत्वाचं आहे, कारण जवळजवळ आमच्या वारकरी संप्रदायाला फार मोलाचं सहकार्य त्यांचं आहे। आमच्या या पंढरपूरच्या जागेसाठी त्यांनी 33 लाख रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे आणि बरीच रक्कम त्यांनी दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला पंढरपूरला जाताना आमच्यासाठी त्यांची एक गाडी आणि स्पेशल 10,000 रुपये त्याचा खर्च हा दर वेळेला म्हणजे जवळजवळ आता 8-9 वेळेला झाला असेल आणि कधी त्यांनी सांगितलेलं आहे का ज्या वेळेला तुम्ही पंढरपूरला जाल त्यावेळेला माझी गाडी घेऊन जायचं आणि पैसे घेऊन जायचे, अशी तयारी त्यांच्या मनाची आहे। मनाचा मोठेपणा आहे आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसताना आणि समाजासाठी ते कार्य करत असतात। आळंदीसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे, पंढरपूरसाठी योगदान आहे, बऱ्याच जणांचं योगदान आहे, परंतु त्यांनी विशेषत्वाने आम्हाला फार मोलाचं आणि जिथे जिथे काही कमतरता पडते तिथे ते उपस्थित असतात। आळंदीची वारी करत असताना आमच्याबरोबर एक सामानाची टेम्पो ठेवतात आणि सर्व वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे सोय कशी होईल म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळं सूप वगैरे, कांदा भजी, बटाटा भजी, बटाटे वडे अशा प्रकारचे वेगवेगळे आयटम देऊन सर्व वारकऱ्यांना खुश ठेवतात। अशा या जगदीश पाटलांना परमात्म्याने उदंड आयु आरोग्य द्यावं आणि त्यांना सुख
सुखी समाधानी ठेवावं आणि अशीच सेवा समाजाची त्यांच्याकडून घडत राहावी ही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि विशेषत्वाने आज आमचे वारकरी सांप्रदायिक कल्याण तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे आमचे कोणीचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तेव्हा जगदीश पाटलांवर सगळ्यांचंच प्रेम आहे, असंच प्रेम राहू द्या अशी ही सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो ना माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देऊ शकतो. जगनशेठ पाटील हे अत्यंत म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये असून सुद्धा वारकरी संप्रदायाला आम्हाला म्हणजे टोकाला नेऊन ठेवणारे असे जगनशेठ पाटील त्यांच्या ह्या 43व्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी खूप आनंद होत आहे. म्हणजे नेता हा काही राजकीय क्षेत्रातलंच काही काम बघत असतात, पण आम्ही जगनशेठ पाटलांना बरेच वर्षापासून बघतोय की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आता आम्ही जरी कल्याणला राहत असलो तरी कल्याणची मंडळी त्यांना भेटण्यासाठी जर आलात तर आम्हाला सुद्धा कोणत्याही प्रकारची देणगी कमी पडून देत नाहीत. असे आमचे जगनशेठ पाटील आणि त्याच्या वाढदिवस 43वा वाढदिवस आहे. त्यांना कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आमचे लाख लाख शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य मिळावं आणि अशीच समाजाची सेवा ते करत राहावं हेच बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द पूर्ण करतो. रामकृष्ण हरी. माननीय श्री हरिभक्ती परायण जगनशेठ पाटील यांचा 43वा वाढदिवस संपन्न होत असताना आपण सर्व मंडळी याचे साक्षीदार आहात आणि जवळजवळ 7 वाजल्यापासून नव्हे तर सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मंडळी येत आहेत. अलोट गर्दी जसं या ठिकाणी वर्णन केलं की भरपूर ट्रॅफिक जाम झालेलं आहे. याचं कारण की जगन्नाथांचं असलेल्या समाजावर सगळ्यांचं प्रेम आहे. आणि खऱ्या अर्थाने शानशूर राजा आहे, आमच्या गावाचे शान आहे. प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा एक मोलाचा सहभाग असतो. गावचा कार्यक्रम असेल कधीही त्यांची देणगी कमी पडत नाही आणि ते आम्हाला आवर्जून सांगत असतात तुम्हाला काय कमी असेल ते मला सांगा. आणि त्या वेळेस जेव्हा आम्ही त्यांना हाक देऊ त्या वेळेस ते आम्हाला मदत करत असतात आणि प्रत्येक त्यांचं सहकार्य असतं. मगाशी उल्लेख केला संपूर्ण आपल्या परिसरामध्ये सुद्धा त्यांची एक देणगी आहे आणि याच पद्धतीने त्यांचं सहकार्य लाभो या ठिकाणी ईश्वराने प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, आमचंही आयुष्य त्यांना प्राप्त हो ईश्वराने या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी माझे मित्र जगन पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्यांची नुकतीच भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे. बरोबरच त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि जे पद मिळत आहेत त्याला ते चांगलं त्या पदाचा सन्मान करून आणि त्या पदाला न्याय देण्याचं काम ते करतात. या विभागामध्ये लोणार कुंडास गटामध्ये ते लोणार आमणे गटामध्ये ते आज इच्छुक जिल्हा परिषद सदस्यासाठी पण इच्छुक आहेत आणि खरोखर त्या पक्षामध्ये ते काम चांगल्या पद्धतीचं चालू आहे आणि सामाजिक बांधिलकी त्यांची मोठी आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप आर्थिक योगदान आहे आणि अशा या चांगल्या व्यक्तिमत्वाला एक चांगली जोड या लोकांची पण सहकार्य मिळतो आणि त्या दृष्टिकोन त्यांचं काम चालू आहे आणि असंच काम त्यांच्या हातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना देव चांगलं कार्य करण्याची शक्ती आणि दीर्घायुष्य देवा आणि सुख समाजात त्यांचं पुढचं आयुष्य जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. सन्माननीय जगनशेठ पाटील यांचा वाढदिवस आहे. ज्यांनी ठाणे जिल्ह्यातने महाराष्ट्रात इतिहास घडवला आहे. ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा बैलगाडा शर्यत आणली आणि कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा भव्य दिवस असा कार्यक्रम आयोजित केला. असे आमचे मित्र सन्माननीय जगनशेठ पाटील इताडे गावचे सरपंच तसेच ठाणे जिल्हा युवा मोर्चा भाजपा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आमचे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी शहापूर तालुका व माझी खर्डी ग्रामपंचायत मी स्वतः सरपंच खर्डी ग्रामपंचायत आणि भाजपा शहापूर तालुक्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई जगदंबे त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी मी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. विठ्ठल रघुमाईची अतिशय सुंदर जनार्दन महाराज असतील हे संत वचन आहे आणि ते संत वचन दादा आपल्या कृतीतून नेहमी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर दादा. सर्वांनी भरपूर वेळ झाला सकाळपासून हा सोहळा सुरू आहे. तुझ्या मोठ्या शुभाशीर्वाद
एक मिनिट प्रेम खूप साऱ्या शुभेच्छा महाराष्ट्राच्या आणि दिव्यांग संघटना महाराष्ट्राच्या कृषी गुरुसाहेब या संघटनेच्या वतीने देखील भरपूर अधिक शुभेच्छा. एक मिनिट